नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मध्ये जे आपले युनिट फर्स्ट आहे त्याच्यातलं जे आहे 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही अशी एक सुंदर पोयम आहे. ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघूया आपण मुलांनो, चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल या कवितेमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल मुलांनो म्हणजे तुमच्यासारखी जी लहान मुलं आहेत ती कुठे जातात? दररोज स्कूलमध्ये जातात. आणि ते स्कूलमध्ये जातात त्यावेळेस म्हणजे जे बाहेरचं वातावरण आहे, जे मॉर्निंग म्हणजे जे सकाळचं प्रसन्न अशी पहाट असते, असे सुंदर रस्ते असतात, आजूबाजूला ज्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे असतात, फुलांची झाडे असतात, मोठी झाडे असतात. असं सुंदर सकाळी लख्ख असं सूर्यप्रकाश पडलेला असतो आणि काय जी छोटी मुलं आहेत, ती काय अशा सुंदर अशा वातावरणात छान फ्रेश होऊन कुठे जातात? शाळेत जातात. तर बघा चिल्ड्रन गोइंग टू स्कूल म्हणजे मुले शाळेत जातात. तर या कवितेमध्ये आपल्याला काय-काय वर्णन दिलेलं आहे आणि कवीने हा प्रसंग किंवा हा चित्र कसं रेखाटलेलं आहे, हे आपण चित्र म्हणजे आता नेहमी आपण बघतो की ब्रश आणि पेनच्या सहाय्याने चित्र रेखाटतो आपण, असं चित्र बनवतो. परंतु हे जे चित्र आहे म्हणजे कवीनी त्यांच्या शब्दातून कसं वर्णन केलेलं आहे पहाटेचं. जेव्हा लहान मुलं शाळेत जात असतात, तेव्हा कसं वातावरण असते, ते आपण आता या कवितेमध्ये बघूया. तर बघा मुलांनो, आपल्याला या 5 स्टेप्समधून जायचं आहे. पहिली जी स्टेप आहे ती कुठली आहे? लर्न. दुसरी ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेशन आन्सर. तर या 5 माध्यमातून काय करायचं आहे? आपल्याला जायचं आहे. तर आपण पहिली स्टेप बघूया. चॅप्टर चॅप्टर 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. तर बघा मुलांनो, ह्याचं सर्वप्रथम इथे इथे काय दिलेलं आहे मुलांनो, या कवितेचं पहिले इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजेच काय? प्रस्तावना दिलेली आहे, की कवितेचा एक्झॅक्ट म्हणजे कवितेमध्ये काय कवीला काय सांगायचं आहे, पोएटला काय सांगायचं आहे आणि कवितेमध्ये काय आहे. तर ते आपण या इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत, की काय सांगितलेलं आहे. चिल्ड्रन गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं शाळेत जातात. दिस पोएम इज ट्रान्सलेशन ऑफ बच्चे स्कूल जा रहे हैं बाय Nida Fazli. Nida Fazli was a prominent Hindi and Urdu poet. He has written many different types of songs and poems. In this poem, he paints a beautiful picture of an early morning when children go to school. बघा ही पोयम कोणी लिहिलेली आहे मुलांनो? निदा फजल या पोएटनी लिहिलेली आहे. तर बघा दिस पोएम इज ट्रान्सलेशन. ही जी पोएम आहे ही ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन म्हणजे काय? भाषांतर आहे. ट्रान्सलेशन म्हणजेच काय मुलांनो? भाषांतर करणे. तर ही जी पोएम आहे हिचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. कुठल्या पोएमचं भाषांतर करण्यात आलेलं आहे? बच्चे स्कूल जा रहे हैं. बच्चे स्कूल जा रहे हैं ही काय आहे? एक हिंदी पोएम आहे. हिंदी कविता आहे आणि कोणी लिहिलेलं आहे? बाय निदा फजली. निदा फजली या रायटरने काय केलेलं आहे? ही पोएम लिहिलेली आहे. बच्चे स्कूल जा रहे हैं याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. आणि बघा निदा फजली वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. तर हे जे निदा फजली आहेत हे काय आहेत? प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख. PROMINENT प्रॉमिनंट म्हणजे असे प्रमुख किंवा त्यांना असं मुख्य म्हणू शकतो. तर हे मोस्टली प्रमुख किंवा मुख्य जे पोएट आहेत, ते कुठल्या विषयाचे आहेत? हिंदी आणि उर्दू. तर मोस्टली त्यांचं जे रायटिंग वर्क आहे, ज्या कविता आहेत, त्या हिंदी आणि उर्दू भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. ही हॅज रिटन मेनी डिफरंट टाइप्स ऑफ सॉन्ग्स अँड पोएम्स. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खूप सारे असे सॉन्ग्स लिहिलेले आहेत, खूप सारे असे गाणे लिहिलेले आहेत आणि खूप साऱ्या अशा कविता लिहिलेल्या आहेत. तर त्यांच्या या कविता संग्रहामधूनच बच्चे स्कूल जा रहे हैं त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन केलेलं आहे. चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. बघा मग दिलेला आहे इन धिस पोएम म्हणजे या कवितेमध्ये ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर ऑफ अॅन अर्ली मॉर्निंग. तर बघा या कवितेमध्ये त्याने काय केलेलं आहे? ही पेंट्स करणे म्हणजे काय? रंगवणे. ही पेंट्स अ ब्युटिफुल पिक्चर. त्याने असं सुंदर पिक्चर पेंट केलेलं आहे. ब्युटिफुल पिक्चर ऑफ अॅन अर्ली मॉर्निंग. त्यांनी सकाळचं असं ब्युटिफुल वर्णन केलेलं आहे म्हणजे पिक्चर असं रेखाटलेलं आहे. वेन चिल्ड्रन गो टू स्कूल म्हणजे वेन चिल्ड्रन गो टू स्कूल जेव्हा मुलं शाळेत जातात. आता बघा मुलांनो इथे ज्या ओळीमध्ये दिलेलं आहे की
ही पेंट्स ब्युटिफुल पिक्चर. आता ही कविता आहे आणि आपल्याला पेंट म्हटलं की आपल्याला काय आठवतं? ब्रश आणि रंग आठवतात आणि एक ब्लँक पेपर आठवतो. पण ही पोएम आहे. इथे आपलं तुम्हाला कुठे पेंटिंग वगैरे असं दिसलंय का? नाही. तर कवीनी म्हणजे त्यांच्या शब्दातून अशा सुंदर अशा शब्दातून काय केलेलं आहे, असं कविता लिहिलेली आहे आणि पहाटेचं वर्णन आपल्याला काय असं छान असं अ, असं वर्णन करून ते रंगवलेलं आहे, की सकाळची पहाट कशी असते, मुलं जातात तेव्हा ते कसे असतात, त्यांचं स्वागत करण्यासाठी कोण-कोण असतं, तसं. तर आता बघा मुलांनो, जरी म्हणजे जसं मी तुम्हाला शिकवते आणि प्रत्यक्षात काय होतंय, की आपण एकमेकांना भेटत नाही. पण माझ्यासमोर पण अशी एक कल्पना किंवा हे असते इमॅजिनेशन, की माझ्यासमोर तुमच्यासारखी 7th स्टँडर्डची मुलं बसलेली आहेत, क्लासरूममध्ये बसलेले आहेत. तर हे काय करते मी असं काल्पनिक काय करते, असं वर्णन करते किंवा माझ्या डोळ्यासमोर एक असं चित्र ठेवते, आहे की नाही? म्हणजे हे इमॅजिनरी पिक्चर आहे. आता पेंटिंग म्हटलं म्हणजे ते आपलं इमॅजिन पण राहते. आपण जसं एखाद्या वेळेस हे करतो, की आपलं घर असं असावं, छान हिरवळीत असावं, छान गार्डन असावं, स्विमिंग. तर आपण काय करतो, ते पिक्चर आपल्या डोळ्यासमोर रंगवतो असं. म्हणजे एक्झॅक्टली आपण ते पेंट करतो का? नाही. तर त्याचप्रमाणे कवींनी इथे काय केलेलं आहे, त्यांच्या सुंदर अशा शब्दांच्या माध्यमातून काय केलेलं आहे, असं चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं शाळेत जातात, त्यावेळची जी परिस्थिती असते किंवा जे वर्णन असते, ते त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये रेखाटलेलं आहे. तर हे आपल्या कवितेचं इंट्रोडक्शन होतं. तर तुम्ही सांगा आपल्या कवितेचे जे पोएट आहेत किंवा कवी कोण आहेत ते निदा फजली आहेत आणि ते मोस्टली कुठल्या कविता लिहितात, कुठल्या लँग्वेजमध्ये त्यांनी रायटिंग वर्क केलेलं आहे मुलांनो? व्हेरी गुड. तर त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये रायटिंग केलेलं आहे आणि बच्चे स्कूल जा रहे हैं ही त्यांची काय आहे? हिंदी पोएम आहे आणि आपण जे अभ्यासणार आहोत चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल हे त्याचंच काय आहे? ट्रान्सलेशन आहे. तर आता मुलांनो आपण काय करूया? आता आपण बघूया की पोएममध्ये काय-काय दिलेलं आहे. बघा याचं एक्सप्लेनेशन बघूया, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन बघूया. तर काय करूया मुलांनो, बघा आपल्याला काय दिसते आहे, की असं सुंदर आपल्याला सकाळचं वर्णन दिसतंय. एका सुंदर असं गावातलं, छान अशी नदी आहे, छान असं सूर्य आहे, हिरवळ आहे जिकडे-तिकडे आणि असं प्रसन्न वातावरण आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि बाहेर बघतो, तर असं प्रसन्न वाटतं, मग मनाला असा आनंद देणार आहे. तर सर्वप्रथम काय करूया मुलांनो, ही जी कविता आहे, ही पोएम आहे, चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल ही आपण काय करूया, वाचून घेऊया. बघा, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. Once again the sky bows his head in respect. Once again the sky bows his head in respect. For children are going to school. बघा काय आहे, परत एकदा वाचूया. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. Once again the sky bows his head in respect, for children are going to school. The sun after his morning deep in the river. The sun after his morning deep in the river, dressed up in his gold muslin turban. Dressed up in his gold muslin turban. Waits and smiles on the one side of the road. Waits and smiles on one side of the road. Four children are going to school. Four children are going to school. आता कवितेचा थर्ड जो स्टांजा आहे तो आपण वाचूया. Through the green topped branches, through the green topped branches, bridges sing their songs of blessings. Bridges sing their songs of blessings. Fragrant flowers awaken the sleepy roads. Fragrant flowers awaken the sleepy roads with their melodies. With their melodies. At the corner of the lane, at the corner of the lane, the people in his lush deep foliage. At the corner of the lane, the people in his lush deep foliage. Angels of light have set out. Angels of light have set out. Every road is a gleam. Every road is a gleam at this hour. Every particle of the earth throbs like a mother's heart. Every particle of the earth throbs like a mother's heart. Time sitting on the old roof. Time sitting on old roof. Flies pigeons in the sky. Flies pigeons in the sky. For children are going to school. For children are going to स्कूल. तर आता मुलांना आपण पोएम रीड केलेली आहे, तर आपण काय बघूया, तिचे जे एक्सप्लेनेशन आहे ते बघूया.
तर आपल्याला काय दिसते आहे, की इथे सुंदर पहाटेचं असं काय दिसते आहे, वातावरण दिसते आहे. प्रसन्न अशी पहाट आपल्याला दिसत आहे, की सकाळ झालेली आहे आणि या पहाटेला काय आपल्या पोएमचं नावच आहे, चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल. हे आपल्या पोएमचं नाव आहे. ते बघा अशी सुंदर पहाट दिलेली आहे आणि आपल्याला दिसतात, की चिल्ड्रन्स म्हणजे काय मुलांनो, मुले. हे जे मुले कुठे आहेत, हे मुलं जे आहेत ते कुठे जातात? आर गोइंग टू स्कूल, ते स्कूलमध्ये जात आहेत. तर आपण कवितेची जी पहिली ओळ आहे तिचं स्पष्टीकरण बघूया, काय दिलेलं आहे बघा. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स. स्प्रेड्स म्हणजे काय मुलांना? पसरणे. स्प्रेड्स म्हणजे काय? पसरणे. SPREADS. स्प्रेड्स म्हणजे काय? पसरणे. बघा, मॉर्निंग म्हणजे सकाळ. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट स्प्रेड ओव्हर द अर्थ म्हणजे काय झालेली आहे? आता खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि पहाटेचं जे उजेड आहे, लाईट्स म्हणजे उजेड. पहाटेचं जे उजेड आहे किंवा जे किरणे आहेत ओव्हर द अर्थ. ओव्हर द अर्थ म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर काय आहेत? जी पहाटेची जी सूर्यकिरणे आहेत ते पसरलेली आहेत. वन्स अगेन म्हणजे काय? पुन्हा एकदा. वन्स अगेन द स्काय इन बोव्स हिज हेड इन रिस्पेक्ट. आता बघा, मॉर्निंग झालेली आहे, सकाळ झालेली आहे आणि उजेड पसरलेला आहे आणि संपूर्ण जो उजेड आहे तो कुठे पसरलेला आहे मुलांना? पृथ्वीवर पसरलेला आहे. आणि वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा द स्काय बोज म्हणजे काय मुलांना? असं वाकणे किंवा झुकणे. BOWS बोज म्हणजे काय? झुकणे किंवा वाकणे म्हणू शकतो. रिस्पेक्ट म्हणजे काय? मानाने. वन्स अगेन म्हणजे पुन्हा एकदा. द स्काय बोज हिज हेड म्हणजे सूर्याने पुन्हा द स्काय बोज हिज हेड म्हणजे स्काय म्हणजे आकाश. आकाशाने म्हणजे काय केलेलं आहे? पुन्हा त्याचं जे हेड आहे, त्याचं डोकं आहे ते त्यांनी रिस्पेक्टफुली खाली वाकवलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्याचं डोकं आपल्याला बघा, आपल्याला जर असं कोणी रस्त्यात भेटलं तर आपण असं हेड डाऊन करतो ना, असं गुड मॉर्निंग असं थोडंसं झुकतो. किंवा तुम्ही चीन जापानची संस्कृती बघाल, की ते त्यांना हॅलो करताना किंवा असं काय ग्रीटिंग करताना ते असं असं वागतात. तर त्याचप्रमाणे काय झालेली आहे? सकाळ झालेली आहे, आकाशात छान असा सूर्य आलेला आहे आणि त्याच्या अशा उजेडाने काय झालेलं आहे? अशी पृथ्वी जी आहे चकाकून उठलेली आहे आणि पृथ्वीवर सगळीकडे काय झालेलं आहे? उजेड झालेला आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा आणि आकाशाने काय केलेलं आहे? स्काय बोज हिज हेड म्हणजे आकाशाने सुद्धा नम्रपणे त्याचं जे हेड आहे ते काय केलेलं आहे? पृथ्वीवर असं नम्रपणे काय केलेलं आहे? वाकवलेलं आहे. इन रिस्पेक्ट मानाने त्यांनी त्याचं जे आहे मुलांच्या स्वागतासाठी त्यांनी त्याचं जे पूर्ण आपलं हेड आहे ते वाकवलेलं आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं शाळेत जात आहेत. मुलं शाळेत जात आहे म्हणून या सकाळच्या वातावरणात काय केलेलं आहे? आकाशाने सुद्धा आपलं जे हेड आहे ते बोर्ड केलेलं आहे रिस्पेक्टफुली. म्हणजे त्यांनी मुलांना असं मान दिलेला आहे, की तुम्ही असं शाळेत जाता, किती छान गोष्ट आहे. म्हणजे आकाशाने सुद्धा काय केलेलं आहे? त्याची दखल घेतलेली आहे. तर बघा, आपल्याला दिसतोय की सूर्य दिसतो आहे, छान फुलपाखरू दिसतेत आणि सकाळची अशी जी सुंदर जी वेळ आहे ती किती छान दिसते आहे. बघा, आपला दुसरा स्टांजा आहे म्हणजे दुसरं त्याच्यात काय दिलेलं आहे? द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर. द सन द सन म्हणजेच काय मुलांनो? सूर्य जो आहे आफ्टर हिज मॉर्निंग सकाळच्या वेळी त्यांनी काय केलेलं आहे? डीप इन द रिव्हर. डीप इन द रिव्हर. डीप म्हणजे काय? डुबकी मारणे. डीप म्हणजे काय? डुबकी मारणे. आणि रिव्हर म्हणजे काय मुलांनो? नदी. तर बघा, सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेत काय झालेलं आहे? आफ्टर हिज मॉर्निंग म्हणजे सकाळी त्याने काय केलेलं आहे? डीप इन हिज रिव्हर म्हणजे सूर्य सुद्धा या पहाटेच्या वेळी काय झालेला आहे? सकाळी तो नदीमध्ये डुबकी मारून आणि आंघोळ करून छान असा तयार झालेला आहे. ड्रेस्ड अप हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड. तर बघा, मस्लिन म्हणजे काय? असं मलमली जे कापड असतं, मस्लिन म्हणजे जे मलमलचे कापड असतं किंवा असं खूप मऊ मखमली असतं ते. आणि टर्बन म्हणजे काय मुलांनो? TURBAN. टर्बन म्हणजे काय? फेटा, जो आपण डोक्यावर वगैरे कुठल्या धार्मिक प्रसंगी वगैरे आपण ते बांधतो त्याला काय म्हणतात? फेटा. आणि गोल्डन म्हणजे सोनेरी. तर इथे काय सांगितलेलं आहे? ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन
बघा, म्हणजे सूर्य काय झालेला आहे, सूर्याने सुद्धा सकाळी उठून काय केलेलं आहे, सुंदर नदीमध्ये काय केलेलं आहे, त्याने डुबकी घेतली आहे. डुबकी घेऊन तो बाहेर आलेला आहे. छान अंघोळ करून बाहेर आलेला आहे आणि त्यांनी छान ड्रेस्ड अप केलेला आहे. म्हणजे छान कपडे घातले आहेत. इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन आणि त्याने काय केलेलं आहे, छान ड्रेसअप केलेला आहे आणि त्याच्या डोक्यावर काय केलेलं आहे, मस्लिन म्हणजे सोनेरी रंगाचं मस्लिन कापडाचं. इथे गोल्डन मस्लिन म्हणजे जी सूर्याची किरणे असतात, असं आपण सूर्य जेव्हा बघतो तर त्याची किरणे त्याच्या आजूबाजूला आपल्याला दिसतात, असं लख्ख प्रकार दिसतोय. तर त्यांनी त्याच्या डोक्यावर काय केलेलं आहे, सूर्य किरणांचा म्हणजे सोनेरी कापडाचा असा मऊ मखमली असा टर्बन म्हणजे फेटा घातलेला आहे आणि तो फेटा घालून काय करतोय, तो त्यांनी असं वेट्स अँड स्माइल्स फेटा घालून तो रेडी आहे आणि तो वाट पाहतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर काय आहे, सूर्याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साइड ऑफ द रोड आणि तो छान असं ड्रेस्ड अप होऊन गोल्डन रंगाचा मखमली कापडाचा फेटा बांधून तो रस्त्याच्या कडेला काय आहे, तो रस्त्याच्या कडेला असं छान म्हणजे त्याच्या मुखावर छान असं हास्य आहे, स्माइल आहे आणि तो मुलांची वाट पाहत तिथे उभा आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं जेव्हा शाळेत जातात त्यासाठी तो असं रेडी होऊन छान नदीमध्ये आंघोळ करून छान ड्रेसअप छान कपडे घालून सोनेरी रंगाचा छान असा गोल्डन चकाकणारा मऊ मखमली फेटा बांधून तो रस्त्याच्या कडेला मुलांची वाट बघत त्यांच्या स्वागतासाठी काय आहे, तो उभा आहे. म्हणजे सूर्य उभा आहे. तर कवीने बघा अशा सुंदर लाईन्स मध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आता बघा मग आपण तिसरा जो आहे स्टांजा तो बघूया. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस. आता आपल्याला इथे झाडं दिसतायत मुलांनो, झाडं दिसतायत. ही मोठी मोठी झाडं आहेत आणि थ्रू थ्रू म्हणजे च्याद्वारे. थ्रू म्हणजे काय, च्याद्वारे. थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस. थ्रू द ग्रीन ग्रीन टॉप ब्रांचेस म्हणजे हे झाडं आहेत आणि तुम्हाला काय दिसतात, हे टॉप दिसतंय. टॉप म्हणजे झाडाचा शेंडा. टॉप ब्रांचेस मध्ये शेंडा आणि ब्रांचेस म्हणजे काय, फांद्या. आणि ब्रिजेस म्हणजे काय मुलांनो, जी झुडूक असते, वाऱ्याची झुडूक. ब्रिजेस म्हणजे काय, वाऱ्याची झुडूक. झुडूक सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेसिंग्स म्हणजे काय मुलांना, आशीर्वाद. ब्लेसिंग्स म्हणजे काय, आशीर्वाद. बघा काय दिलेलं आहे इथे, थ्रू द ग्रीन टॉप ब्रांचेस. थ्रू द ग्रीन ग्रीन टॉप ब्रांचेस म्हणजे हे झाड दिसते आहे आणि हे टॉप ब्रांचेस दिसत आहेत म्हणजे जे झाडांच्या या फांद्या आहेत, हा झाडाचा जो शेंडा आहे आणि ह्या शेंड्यावरच्या ह्या डार्क अशा काय आहेत, अशा घनदाट अशा ज्या फांद्या आहेत. ब्रिजेस सिंग्स देअर सॉंग्स ब्लेसिंग्स म्हणजे याच्यातून काय वाहत आहेत, अशा वाऱ्याची झुळूक आहे आणि वारा असं छान वाहत आहे. ब्रिजेस सिंग्स देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग आणि हा जो वाहणारा वारा आहे या टॉप ब्रांचेस मधून म्हणजे झाडाच्या टॉप वरती म्हणजे शेंड्यावरती काय आहेत, शेंड्यावरच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यातून अशी हवा वाहत आहे, अशी मंद अशी वारा वाहत आहे, अशी झुडूक वाहत आहे. सिंग देअर सॉंग्स आणि ते वारा वाहताना काय करत आहे, ती ब्रिजेस आहे, ती जी हवा आहे, वाऱ्याची झुडूक काय करत आहे, गाणं गात आहे. सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग ते त्यांचं ब्लेसिंग म्हणजे आशीर्वादाचं गाणं गात आहे आणि हे आशीर्वादाचं गाणं कोणासाठी आहे मुलांनो, जे शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी. वाऱ्याची झुडूक सुद्धा झाडांच्या टॉप मधून वाहत येऊन काय करत आहे, ती मुलांसाठी छान आशीर्वादाचं म्हणजे ब्लेसिंगचं काय करत आहे, ती गाणं गात आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज. काय दिलेलं आहे, फ्रॅग्रंट म्हणजे काय मुलांनो, सुगंध. फ्रॅग्रंट म्हणजे काय, सुगंध. तर फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे फुलं. अवेकन द स्लीपी रोड्स. अवेकन म्हणजे काय, जागे करणे. अवेकन म्हणजे काय, जागे करणे. तर फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे जी अशी सुगंधित रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेली जी फुलांची झाडं आहेत आणि त्यांना छान असं फुलं आहेत. जसं सुगंध कुठल्या कुठल्या, गुलाबाला सुगंध असतो, मोगऱ्याला छान सुगंध असतो, जाई जुई या फुलांना काय असतो, छान असा सुगंध सुवास असतो. तर बघा फ्रॅग्रंट फ्लॉवर्स म्हणजे जी सुगंधित अशी फुलं आहेत. अवेकन द स्लीपी रोड्स म्हणजे आता पहाट आहे आणि रोड सुद्धा म्हणजे रस्ते सुद्धा काय आहेत, झोपलेले आहेत. पण त्या झोपलेल्या रस्त्यांना ही जी सुगंधित फुले आहेत ते अवेकन करतायत म्हणजे त्यांना जागे करतायत विथ देअर मेलोडीज. आणि
विथ देअर मेलोडीज. म्हणजे बघा, फुलं सुद्धा काय करत आहेत, म्हणजे फुलांना छान सुगंध आहे आणि काय आहे, रस्ते हे झोपलेले आहेत, पहाटेची वेळ आहे. तर हे फुलं छान त्यांच्या सुगंधाने आणि त्यांच्या सुंदर मेलोडीज, मेलोडीज म्हणजे असे गीत म्हणू आपण त्याला, स्वर गीत म्हणू. म्हणजे त्यांच्या स्वर गीतांनी किंवा असं छान गाण्यांनी काय करत आहेत, स्लीपी रोड्स आहेत, म्हणजे जे रोड झोपलेली आहेत त्यांना काय करत आहेत, ते उठवत आहेत. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन. लेन म्हणजे काय मुलांनो? रस्ता. लेन म्हणजे काय? रस्ता. ॲट द कॉर्नर. कॉर्नर म्हणजे कडेला किंवा बाजूला. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज. बघा, पीपल म्हणजे हे काय? हे झाडाचं, आपण म्हणतो ना पिंपळाचं झाड. पीपल म्हणजे पिंपळाचं जे झाड असतं, पिंपळाचं झाड. पीपल इन हिज लश. लश म्हणजेच काय मुलांनो? लश म्हणजे त्यांना दाट असं म्हणू शकतो. लश डीप फॉलिएज. डीप फॉलिएज म्हणजे फॉलिएज म्हणजे काय? झाडांची पाने, झाडांची गडद अशी पाने, झाडांची पाने. फॉलिएज म्हणजे झाडांची पाने. डीप म्हणजे काय? असं गर्द अशी, गर्द दाट अशी. बघा, ऍट द कॉर्नर ऑफ द लेन म्हणजे रस्त्याच्या बाजूला काय आहे, रस्त्याच्या कडेला द पीपल ट्री म्हणजे काय आहे, एक पिंपळाचं झाड आहे. इन हिज लश डीप फॉलिएज आणि त्याचे त्या पिंपळाचं झाड आहे आणि त्याची जी डीप लश, लश म्हणजे दाट गर्द अशी जी पानं आहेत. बघा, जी पानं आहेत आपल्याला दिसतोय, ही वाऱ्याची झुळूक कशी वाहताना दिसते आहे आणि त्यासोबत काय गाणं गाताना दिसते. आणि जी रस्त्याच्या कडेला जी फुलं आहेत ते काय करते आहेत, जे झोपलेले रस्ते आहेत त्यांना काय करत आहेत, ते उठवत आहेत. म्हणजे रस्त्यांना सुद्धा उठवत आहे आणि आपल्या मेलोडीज म्हणजे सुमधुर अशा आवाजाने रस्त्याच्या कडेला असलेली फुले रस्त्याला काय करत आहेत, जागा करत आहेत. आणि हिरवीगार जी पिंपळाची पानं आहेत, दाट अशी, त्याच्या जे पिंपळाचे असे फॉलिएज आहेत म्हणजे असे घनदाट अशी जी पानं आहेत ती काय करतात, वेव्स हिज हँड. आणि ते हवेमुळे काय करतायत, म्हणजे झाडाची पाने म्हणजे जणू काही त्यांचे ते हातच आहेत आणि ते वेव्स करत आहेत, म्हणजे असे लहरावत आहेत, असे वेव करत आहेत. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. म्हणजे मुलं जेव्हा शाळेत जात आहे तेव्हा काय होत आहे, की फुलांनी सुद्धा त्यांच्या सुगंधाने आणि त्यांच्या सुंदर मेलोडीज गाण्यानी, स्वरमधून आवाजाने रस्त्यांना जागा केलेला आहे, की बाबा आता मुलं या रस्त्यातून जाणार आहेत. आणि त्याचबरोबर रस्त्याच्या लेनला म्हणजे कडेला असलेलं एक पिंपळाचं जे घनदाट आणि त्याची अशी घनदाट पानं असलेली जे झाड आहेत ते काय वेव्स होत आहेत, हवेमुळे ते हलतायत. आणि ते मुलं जात आहेत ते हलणारी हात जणू त्या मुलांना काय म्हणतायत, आपण बाय बाय टाटा करतोय ते हलताना त्या मुलांना काय करत आहेत, टाटा करत आहेत, त्यांना बाय बाय करत आहेत. कारण ती शाळेत जाते. जसं आई वडील मुलं जेव्हा मुलं बसमध्ये बसतात तेव्हा त्यांचे पॅरेंट्स किंवा आपण मुलांना शाळेत जातो तर आपले आई वडील आपल्याला टाटा करतात छान असं स्माइल देऊन. त्याचप्रमाणे हे पिंपळाचं जे झाड सुद्धा आहे ते रस्त्याच्या बाजूला आहे आणि तो मुलांना काय करत आहे, आपले घनदाट जे पानं आहेत ते हलवून त्यांना बाय बाय करत आहे. कारण मुलं शाळेत जात आहे म्हणून त्याच्यासाठी तत्पर कोण आहे, हे पिंपळाचं झाड सुद्धा रेडी आहे. बघा, आता आपल्याला हे चित्रात दिसते की घनदाट अशी झाडं आहेत. हा छान असा सुंदर असा गावातला रस्ता दिसतो आहे आपल्याला. आणि काय दिसते आहे आपल्याला, मुलं शाळेत जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अशी छान हिरवीगार झाडं आहेत. आता आपण तिसरा स्टांजा बघूया. एंजल्स ऑफ लाईट्स हॅव सेट आउट. एंजल्स, एंजल्स म्हणजे काय? दूत म्हणू आपण, देवदूत म्हणू. देवदूत किंवा आपण त्यांना पऱ्या वगैरे म्हणू. देवदूत, एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट. एंजल्स ऑफ लाईट म्हणजे जे प्रकाशाचे देवदूत सुद्धा आहेत, ज्या देवी सुद्धा आहेत, त्या कारण काय झालेल्या आहेत, हॅव सेट आउट म्हणजे त्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत. एव्हरी रोड इज अ ग्लीम आणि प्रत्येक रस्ता, एंजल्स ऑफ लाईट, लाईट म्हणजे प्रकाशाच्या ज्या देवी आहेत, देवदेवता आहेत, त्या सुद्धा रस्त्यावर अशा आलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, एव्हरी रोड इज ग्लीम म्हणजे सगळं रस्ता काय झालेला आहे, चकाकायला लागला आहे, उजेड दिसते आणि रस्त्यावर सूर्यकिरणांनी रस्ता सुद्धा चकाकायला लागलाय. ऍट दिस आर म्हणजे या तासाला, ऍट दिस आर दिसते आपल्याला मुलांना की इथे सूर्य आहे आणि छान असं सूर्यकिरण आपल्याला दिसते आहे. आणि हे सूर्यकिरण काय झालेलं आहे, रस्त्यावर आपल्याला असं चकाकताना दिसतोय. एव्हरी रोड इज ग्लीम म्हणजे सगळं रस्ता बघा नीट क्लीन आणि असं चकाकायला लागलाय. ऍट दिस आर म्हणजे या वेळेला मुलं जेव्हा जातात, एक 7, 8 किंवा 8, 9 ची जी वेळ असते, तर या वेळेला काय झालेलं आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हार्ट. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ,
एव्हरी पार्टिकल म्हणजे हे पृथ्वीचे जे प्रत्येक कण आहे. अर्थ म्हणजे काय मुलांनो? पृथ्वी. अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. तर पृथ्वीवरील जे प्रत्येक कण आहे, धरतीवरील जे प्रत्येक कण आहे, थ्रॉब्स. THROBS. थ्रॉब्स म्हणजे काय? धडधडणे. थ्रॉब्स म्हणजे काय? धडधडणे. तर एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट. म्हणजे पृथ्वीवरील जो प्रत्येक कण आहे, प्रत्येक मातीचा कण आहे, तो काय करत आहे? मुलं शाळेत जात आहे म्हणून तो आनंदाने असं थ्रोब करत आहे, म्हणजे छान धडधडत आहे. तुम्ही बघाल की जेव्हा आपण शाळेमध्ये जातो, आई आपल्याला सोडायला येते किंवा बसपर्यंत सोडायला येते. पण जेव्हा आपण शाळेत जातो, तिला टाटा करतो किंवा टाटा करतो आणि तिचं मन कसं, आईचं मन असं भरून येते आनंदाने, की अरे आपला मुलगा शाळेत चालला, काहीतरी शिकायला चालला आहे आणि चांगल्या कार्यासाठी जात आहे. यामुळे आईचं मन असं प्रसन्न आणि भरून येते. त्याचप्रमाणे या मुलांना ह्या रस्त्यावरून जाताना जे पृथ्वीचे कण आहेत, जे मातीचे जे कण आहेत, तर प्रत्येक असं बारीक पार्टिकल आहे, म्हणजे असे छोटे-छोटे कण जे सुद्धा आहेत, ते पण काय करायला लागले आहेत? थ्रोब्स लाइक अ मदर्स हार्ट. म्हणजे आईचं जे मदर्स हार्ट म्हणजे जे आईचं हृदय आहे, ते ज्याप्रमाणे आपल्या बाळासाठी धडधडतं, काळजीत असतं, त्याप्रमाणे ही पृथ्वी, ही धरती सुद्धा त्या मुलांसाठी तिचं जे हार्ट आहे, हृदय आहे, ते काय आहे? प्रत्येक पृथ्वीवरचं कण तिच्यासाठी काय करत आहे? धडधडत आहे. टाइम सिटिंग ऑन ऑन ओल्ड रूफ. आता बघा, टाइम म्हणजे काय मुलांनो? वेळ. टाइम म्हणजे वेळ. टाइम सिटिंग, सिटिंग म्हणजे बसलेलं. टाइम सिटिंग ऑन ओल्ड रूफ. रूफ म्हणजे काय? रूफ म्हणजे काय? टेरेस किंवा गच्ची. ओल्ड म्हणजे काय? जुनी. टाइम सिटिंग ऑन ओल्ड रूफ म्हणजे वेळ सुद्धा काय झालेली आहे? गच्चीवर जाऊन अशी, जुन्या गच्चींवर जाऊन अशी काय केलेली आहे? वेळ सुद्धा अशी जाऊन बसलेली आहे. फ्लाईज पिजन इन द स्काय. आणि वेळ सुद्धा अशी बसलेली आहे शांतपणे. म्हणजे आणि काय केलेलं आहे? फ्लाईज पिजन इन द स्काय. पिजन म्हणजे काय? जे कबूतर आहेत. पिजन म्हणजे काय मुलांनो? कबूतर. तर हे कबूतर सुद्धा काय करत आहेत? आकाशामध्ये उडत आहेत. ते कशाचं प्रतीक दाखवलेलं आहे? की टाइम म्हणजे ही वेळ काय आहे? ही खूप शांत आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, की या वेळेमध्ये सुद्धा काही, या चांगल्या अशा सुंदर वेळेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, की पक्षी किंवा पिजन कबूतर असं छान आकाशात काय करत आहेत? भरारी घेत आहेत. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. म्हणजे मुलं शाळेत जातात तेव्हा. तर बघा, मुलं शाळेत जातात तेव्हा काय काय होते हे आपण पाहिलेलं आहे. आणि हा आपला काय होतं? शेवटचा स्टांजा होता. तर काय सांगितलेलं आहे मुलांनो? की मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा काय? सूर्य हा त्यांच्या स्वागतासाठी असतो, फुले त्यांच्या स्वागतासाठी असतो. इव्हन झाडे, पाने, फुले, त्यांचा जो वारा आहे आणि किरणांची जी देवता आहे ती पण त्यांच्यासाठी हॅपी असते. झाडांची पानं मुलांना असं हलताना बाय करतात आणि त्यांच्या स्वागतासाठी उभे राहतात. ते कवीनी चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल म्हणजे मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा निसर्ग सुद्धा, त्यांच्या आई-वडील तर त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्या तयारीसाठी असतात, पण आई-वडिलांसोबतच निसर्गातील जो प्रत्येक घटक आहे तो काय असतो? मुलांच्या स्वागतासाठी रेडी असतो. हे कवीनी असं सुंदर पेंट म्हणजे अशा सुंदर शब्दात मुलं जेव्हा शाळेत जातात असं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला ते नक्कीच समजलेलं असेल. आता आपण याचं थोडक्यात काय बघूया मुलांनो? समरी बघूया. समरी किंवा आपण आता याचं सारांश बघूया. बघूया काय दिलेलं आहे पुढे. तर आता मी तुम्हाला पोएमचं मीनिंग समजावून सांगितलेलं आहे. पण या स्लाइडमध्ये सुद्धा काय दिलेलं आहे? पोएमचं मीनिंग दिलेलं आहे, अर्थ दिलेले आहे. तो पुन्हा एकदा काय करूया? आपण समजून घेऊया. म्हणजे तुम्हाला ही जी पोएम आहे पुन्हा एकदा चांगल्या रीतीने काय होईल? तुम्हाला असं समजेल आणि जेव्हा आपण प्रश्नांची उत्तरं वगैरे सॉल्व्ह करू तर काय होईल मुलांनो? तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे सोडवू शकता. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही.